अच्युत गोडबोले आणि निलांबरी जोशी यांच्या मनकल्लोळ मनोविकार समजून घ्या, गैरसमज टाळा आणि उपचाराने आनंदी व्हा भाग 1 या पुस्तकात नम्रता जोशी या नावाने एक केस नोंदविण्यात आली आहे. पुनर्जन्माचा विचार करताना चाकोरी बाहेरच्या या वेगळ्या व्यक्तिमत्वांवर विचार व्हायला हवा असे वाटत असल्याने ही माहिती मी नोंदवून ठेवीत आहे. डिसअसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डरचा बळी म्हणून ही केस देण्यात आली आहे. या विकारामध्ये एकाच शरीरात अनेक व्यक्तिमत्वे राहत असतात. यापैकी मूळ शरीराला होस्ट तर निर्माण होणाऱ्या अन्य व्यक्तिमत्वांना अल्टर्स असे म्हटले जाते. रंगभूमीवर एक अभिनेता अनेक पात्रांचे रोल सादर करतोही, पण या भूमिका व्यक्तिमत्वे वेगळी आहेत याची जाणीव त्याला असते. एकाच शरीरात राहणारी ही भिन्न व्यक्तिमत्वे एकमेकाला ओळखतही नाहीत. 38 वर्षाच्या नम्रताच्या शरीरात एकाच वेळी आणखी 4 व्यक्तिमत्वे राहत होती. सायली, वैशाली, रुपाली आणि शेफाली नावाच्या 4 व्यक्ती या एका शरीरात नांदत होत्या. यांच्या सवयी वेगळ्या होत्या. उदाहरणार्थ या अल्टर्सपैकी सायली आणि वैशाली दारू पित असत, पण नम्रताला दारू प्यायल्याचे आठवतही नसे. नम्रताची सायली आणि वैशालीशी ओळख नव्हती. नम्रताला संमोहनाच्या प्रभावाखाली नेल्यानंतर तिच्यामधील वेगळ्या व्यक्तिमत्वाची माहिती डॉक्टरांना मिळाली. नम्रताच्या शरीरात राहणारे हे 4 अल्टर्स वेगवेगळ्या वयोगटाचे होते. एकाच शरीरात 5 पासून 36 पर्यंत वय असणारी वेगवेगळी व्यक्तिमत्वे नांदत होती. त्यांच्या आठवणी भिन्न होत्या. या अल्टर्सचे अस्तित्व पुसले जावे आणि नवीन अल्टर्स तयार होऊ नयेत यासाठी डॉक्टर्स 10 वर्षेपर्यंत प्रयत्न करीत होते. एकाच शरीरातील निरनिराळ्या व्यक्तिमत्वातील माहिती एकसंधपणे शिल्लक राहायला हवी. अन्य अल्टर्सचे अस्तित्व परत जागे होऊ नये यासाठीची ट्रीटमेंट नम्रताला दिली गेली. डिसअसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर म्हणजे स्किझोफ्रेनिया नव्हे. स्किझोफ्रेनियामध्ये आवाज आणि इम्पल्सिस हे बाहेरून येत असतात. DID मध्ये मात्र ही व्यक्तिमत्वे आतल्या आत मनात म्हणजे नेमकी कोठे तयार होत असतात हे माहीत नाही. याच पुस्तकात एस्टेल नावाच्या पॅरालिटिक स्विस मुलीची केसही दिली आहे. हिच्या शरीरात 2 व्यक्तिमत्वे राहत होती. एक व्यक्तिमत्व पॅरालिटिक असल्याने जागेवरून हलू शकत नसे, तर दुसऱ्या व्यक्तिमत्वात गेल्यावर ती चालायची, पळायचीही. तिच्या आईने लहानपणी छळ केल्याने ही 2 व्यक्तिमत्वे तयार झाली होती असा निष्कर्ष डॉक्टर्सनी काढला होता. एक्सचेंज पर्सनॅलिटी म्हणून 20 वर्षाच्या एका जर्मन तरुणीचा किस्सा पुस्तकात वाचायला मिळतो. जर्मनीत स्टुटगार्टमध्ये राहणारी ही स्त्री अचानक उच्चपदस्थ फ्रेंच स्त्रीप्रमाणे वागू लागली. ती फ्रेंच ॲक्सेंटमध्ये जर्मन भाषा बोलू लागली. जर्मन महिलेच्या व्यक्तिमत्वात असताना आपण फ्रेंच महिलेसारखे वागतो हे तिला अजिबात आठवत नसे. DID हा विकार अनेकदा बालपणापासून सुरू होतो, पण सामान्यपणे विशीत आल्यानंतर तो समजू शकतो. किम नोबेल या लंडनमध्ये राहणाऱ्या मुलीत 100 अल्टर्स राहत होते. निदान मानसशास्त्रज्ञांचे तसे म्हणणे आहे. पुस्तकात अशा बऱ्याच केसेस देण्यात आल्या आहेत. वास्तवात मन म्हणजे काय ते शरीरात नेमके कोठे असते हे अद्यापही नीट समजलेले नाही. मेंदू व्यतिरिक्त मन असे वेगळे काही असते हे वास्तव अनेक वैज्ञानिक आजही मान्य करीत नाहीत. पुनर्जन्मात पूर्वजन्मातील नेमका कोणता तपशील कशासाठी सोबत येतो, आठवीला जातो हे माहीत नाही. एकाच शरीरात राहणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांपैकी पुनर्जन्म कोणाचा होतो? का एकाच शरीरात राहणारे भिन्न अल्टर्स हाच विशिष्ट काळासाठी कोणाचा तरी पुनर्जन्म असतो? या प्रश्नांची उत्तरे मिळतील असे नव्हे, पण हे प्रश्न विचारायला हवेत हे मात्र निश्चित. एकाच शरीरात राहणाऱ्या भिन्न व्यक्तिमत्वांचे असे एखादे उदाहरण आपल्या पाहण्यात आले आहे का? कृपया नम्रताच्या वरील केस संदर्भातील आपले विचार, मते, शंका कळवाव्यात ही विनंती आहे. धन्यवाद.